नागपुर शहर के पुलिस आयुक्त डॉक्टर रविंद्र कुमार सिंगल के शुभ हस्ते द ब्रह्मास्त्र अनलीश्ड पुस्तक का अनावरण समारोह नागपुर के चिटनवी सेंटर सिविल लाइंस में उत्साहपूर्ण माहौल में संपन्न हुआ। यह पुस्तक महाराष्ट्र के पूर्व पुलिस महानिदेशक और नागपुर शहर के पूर्व पुलिस आयुक्त डी शिवानंदन द्वारा गहन अध्ययन और परिश्रम से लिखी गई है। इस अवसर पर डॉक्टर रविंद्र कुमार सिंगल ने अपने उद्गार व्यक्त करते हुए कहा, मुंबई शहर ने 90 के दशक में कई गंभीर चुनौतियों का सामना किया। उस समय मुंबई पुलिस ने दिखाया हुआ साहस, अनुशासन और कार्यकुशलता प्रशंसनीय है। इस पुस्तक के माध्यम से उस दौर का यथार्थ चित्रण नई पीढ़ी के पुलिस अधिकारियों के लिए प्रेरणादायी सिद्ध होगा। साथ ही ये पुस्तक महाराष्ट्र पुलिस बल और आम जनता को उस समय की परिस्थितियों को समझने के लिए मदद करेगी। लेखक और सेवानिवृत्त पुलिस महासंचालक डी शिवानंदन ने भी अपनी भावना व्यक्त करते हुए कहा कि नागपुर और मुंबई दोनों ही जगह कार्य करने का सौभाग्य मुझे मिला। इस पुस्तक के माध्यम से मैंने मुंबई के अपराध जगत के विविध पहलुओं को पाठकों तक पहुंचाने का प्रयास किया है। यह पुस्तक मेरे व्यक्तिगत अनुभव की अभिव्यक्ति नहीं, बल्कि पूरे महाराष्ट्र पुलिस बल को समर्पित है। कार्यक्रम में बड़ी संख्या में विभिन्न क्षेत्रों के गणमान्य लोग उपस्थित थे। नागपुर के पुलिस उपायुक्त निकेतन कदम, नित्यानंद झा, महक स्वामी, ऋषिकेश सिंगा रेड्डी, अपर पुलिस आयुक्त शिवाजी राठौड़, राजेंद्र दाभाडे ने भी उपस्थिति से समारोह की शोभा बढ़ाई। सह पुलिस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी भी विशिष्ट अतिथि के रूप में मंच पर उपस्थित थे। इस कार्यक्रम के सफल आयोजन में श्री बगेरिया तथा रोटी बैंक संस्था के सदस्यों ने विशेष योगदान दिया। ते पुस्तक लिहायला काही प्रॉब्लेम नव्हता, पण 3 वर्ष लागला मला लिहायला, बिकॉज हे सगळे मेमरीमध्ये होता आणि मी दरवर्ष नॅशनल पोलीस अकॅडमी इतर लेक्चर देत होतो, म्हणून ते आठवण करायला मला काही प्रॉब्लेम नव्हता। पण आता माझा 75वा वर्ष चालू आहे आणि मेमरी फेड होण्याच्या आधी एक पुस्तक लिहून सोडून जाणे आवश्यक होता, म्हणून लिहिले। आणि मी वाट पाहून होतो आणखीन कोणी ऑफिसर लिहिणार का, पण कोणी लिहिले नाही आणि मी काम केल्यामुळे मला लिहायला काही प्रश्न आला नाही। पण एडिटिंग, लिहिणे, एडिटिंग, परत एडिटिंग त्याच्यामध्ये खूप वेळ लागला। पुस्तक लिहायला अडचण नाही आहे, पण सिर्फ फैक्ट्स एंड फिगर्स बरोबर होना चाहिए और एडिटिंग, पब्लिशर हे सगळं बरोबर तुम्हाला भेटायला पाहिजे। आम्ही एन्काउंटर असं पॉलिसी कधी केला नव्हता। एन्काउंटर वगैरे काय घडत असेल तर ते कायदेशीर घडत होता। सेक्शन 100 आयपीसी त्याच्यामध्ये काय काय त्यांनी सूचना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे पोलिसांनी करत होते। अडचणी वगैरे जे काय आहे ते पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे। आपला प्रेक्षक ते पुस्तक वाचला तर त्यांना कळेल। पण माझ्या पुस्तकामध्ये एन्काउंटर बदल लिहिले नाहीये, मी लिहिले एमसीओसीए असा ते कायदा आहे, त्याच्या मी ब्रह्मास्त्र असं सांगितलेलं आहे। एन्काउंटर ब्रह्मास्त्र नव्हे। इमिडिएटली मराठी पुस्तके येईल 1 महिना 2 महिन्यामध्ये, त्यानंतर तमिळ मध्ये कोणीतरी अजून करायला लागलेलं आहे, त्यानंतर हिंदी, आणखीन काही लँग्वेजेस मध्ये गरज असेल, इट डिपेंड्स अपॉन दिस नंबर ऑफ कॉपीज पीपल रिक्वायर, त्याप्रमाणे आम्ही ठरवणार आहे। पण माझ्या आधीचे पुस्तक आहे ते 6 लँग्वेजेस मध्ये त्याचे ट्रान्सलेशन केले, कन्नडा, मल्याळम, तमिळ, मराठी, हिंदी, गुजराती असं होतं। हे पण होईल, कदाचित होईल। पोलीस वाले सगळे करतात, नवीन नवीन कायदा ते करतच बसतात आहे। आता नवीन अर्बन नक्सलच्या विरुद्ध बंदी आलेली आहे, एपी असं पण काय कायदा आहे, भरपूर कायदा आपण लागू केलेला आहे। आणखी नवीन कायद्याच्या काही गरजच नाहीये, पण पोलिसांना काम करायला पॉलिटिकल इंटरफरन्स आहे ते कमी व्हायला पाहिजे। आणि हर एक ऍक्टिव्हिटी आहे त्याच्यामध्ये बेकायदेशीर असेल आणि त्याच्या वरहस्त एक पॉवरफुल माणसाकडे असल्यास, तर म्हणजे वरहस्त म्हणजे प्रोटेक्शन, त्याच्या प्रोटेक्शन एक पॉवरफुल पॉलिटिशियन कडे असल्यास पोलिसांच्या प्रॉब्लेम होतो फेस करायला। सो पोलिसांना सर्टन अमाउंट कंप्लीट फ्रीडम देणे शक्य नाहीये। मी पोलिसांना कंप्लीट फ्रीडम द्या असं मी सांगत नाही, पण अ रिझनेबल एक्सटेंट ऑफ फ्रीडम टू इम्प्लिमेंट लॉ, दुसरं काय करायला मला काय गरज नाहीये। टू इम्प्लिमेंट लॉ प्लीज डू। आणि ते इम्प्लिमेंटेशन करत असताना काही चुकले असेल त्याच्यावरती कारवाई करा। पोलिसांच्या वरती बोलतो मी, पोलिसांनी इम्प्लिमेंटेशन करताना काही जास्ती अतिरेक केलंय त्याच्यावरती कारवाई करता येईल,
पण इतर अधिकारी प्रामाणिकपणे काम करतात, त्यांना प्रामाणिकपणे काम करायला संधी द्यावा. नवीन कायदा आपल्याला गरजेच नाही, आहेत कायदा भरपूर आहे. इनबीसीएन न्यूज के लिए अखिलेश के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट.